तर रामराम मंडळी, आज सकाळ सकाळी नाही लवकर उठलो आणि झपाट्यानं स्वच्छ आंघोळ करून घेतली. जसं की तुम्हाला माहीतच आहे, श्रावण महिना चालू झालाय आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास असतो. तसं तर माझा प्रत्येक सोमवारी उपवासच असतो, श्रावण असलं काय आणि नसलं काय, त्याच्यामुळे काही विषयच नाही. मग काय, सकाळ सकाळी मला एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं होतं, त्याच्यामुळे महिन्याची चावी मी इकडे तिकडे हुडकत होतो. पण फरताळत एवढं सगळं सामान होतं, त्याच्यातनं महिन्याची चावी घावणं म्हणजे डॉन को पकडणं मुश्किल नाही, नामुमकिन भी है. पण मी काय घाबरतोय होय, आपला जादूचा हात घातला आणि चावीला एका दणक्यात बाहेर काढली. हे किचन मला एका व्यक्तीने गिफ्ट दिले, पण कुणी दिले हे मी तुम्हाला नाही सांगणार. मग थोड्याच वेळात मी एका महत्वाच्या ठिकाणी निघालो बघा, आणि तीच महत्वाचं ठिकाण म्हणजे हे आमच्या गावातलं म्हणजेच आमच्या मंगोड्यातलं काशी विश्वेश्वराचं मंदिर. याच मंदिराचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या. पण आज श्रावणातला पहिला समोर असल्यामुळं मंदिराच्या बाहेर मोठी मोठी लाईनच होती. मग काय, मी सुद्धा लाईनीमध्ये उभा राहिलो आणि आपल्या नंबर यायची वाट बघायला लागलो. पण एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रावण महिना चालू असल्यामुळं आतनं मंदिर का नाही एक नंबर सजवलं होतं बघा. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज श्रावण सोमवार तर होताच, पण आज नागपंचमीचा सण बी होता. मग काय, डबल धमाल. मग थोड्याच वेळात आम्ही गेलो आमच्या गावातल्या नागोबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. हे मंदिर का नाही लय जुन्या काळातलं आहे, अगदी आमच्या आजोबा पंजोबाच्या काळातला आहे. नागोबाचं दर्शन घेतलं आणि थेट घरी गेलो तसं आईसाहेबांनी एक काम सांगितलं, म्हणे की बाजारातून जाऊन भाजीपाला घेऊन ये. मग काय, घेतली पिशवी आणि निघालो बाजारात. आज सोमवार असल्यामुळं का नाही आज आमच्या गावचा आठवडे बाजार असतं. पण बाजारात मी काही एकटाच नाही, मैत्राला पण सोबत घेऊन आलतो. पण मैत्र म्हणाला मला काही कॅमेऱ्यामध्ये दाखवू नको, त्याच्यामुळं मैत्राला मी काही कॅमेऱ्यामध्ये दाखवलंच नाही. मग काय, थोडा वेळ इकडं तिकडं माकडागत उड्या मारल्या आणि सगळा बाजार पालता गाठला आणि थेट घरी आलो. आणि योगा, एवढं सगळं माळवं बाजारातून मी आणलं होतं. या बारीनं माळवं जरा कमीच आणलं होतं, कारण नागपंचमीचा सण असल्यामुळं घरी पुरणपोळीचा बेत होता. एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे भले मी माळव्यामध्ये एखादी गोष्ट आणू किंवा विसरून जाऊ, पण ही शेपूची भाजी अजिबात नाही, कारण ती मला लय आवडते. आणि ही पिशवीमध्ये दिसणारी लाल शेव म्हणजे दुसरं तिसरं काय नसून गुढी शेव आहे. ही गुळ आणि बेसनापासून झालेली असते, ही पण मला आवडते. पण मी आताच नाही खाणार, उपास सोडल्यावर मग खाणार. एवढा सगळा बाजार आणून आणि दिवसभरातील एवढी सगळी कामं करून आपण तर का नाही लय थकलो होतो बघा. म्हणून एक 2 मिनिटं जादूची झप्पी घेतली आणि मग काय, एक गरमागरम चाय तो बनते बॉस. मग काय, 2 मिनिटाची झप्पी कधी तासामध्ये बदलली इतर काय मला कळलंच नाही. मग झोपेतनं उठलो तसा उपवास सोडायला बसलो, आणि उपवास सोडायला आज काय केलं होतं तर पुरणपोळीचा बेत केला होता, कारण आज नागपंचमीचा सण होता. मग काय, 2 मिनिटात उठलो आणि फ्रेश झालो आणि उपवास सोडायला बसलो, आणि सगळ्यात आधी महादेवाचं नामस्मरण केलं आणि मी उपवास सोडायला चालू केलं. आणि तुम्हाला हे आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगायचं, आणि तुम्ही सुद्धा श्रावण महिना पाळता की नाही ते पण मला कमेंट करून सांगायचं. अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला कमेंट करून सांगायचं. आपण नक्कीच त्या विषयावरती व्हिडिओ बनवणार. आणि जाता जाता आपल्या भावाला नक्की सबस्क्राईब करायचं. चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.